नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले न्यूमेरिक या डेटा टाइप्स जो आहे त्याचे ऑपरेशन जाणून घेतले आणि त्याचे सब टाइप आहेत ते देखील आपण जाणून घेतले. आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्ट्रिंग या डेटा टाइप बद्दल. तर सुरू करूया. स्ट्रिंगची एक डेफिनेशन लिहिलेली आहे, ॲरेज ऑफ बाइट्स रिप्रेझेंटिंग युनिकोड कॅरेक्टर्स. याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपली स्ट्रिंग म्हणजे त्यांनी सांगितले आहे सिंगल कोट्स, डबल कोट्स आणि ट्रिपल कोट्समध्ये जी काही व्हॅल्यू असेल त्यामध्ये तुमच्या त्या व्हॅल्यूमध्ये नंबर असू शकतो, तिथे काही A to Z पर्यंत काही अक्षर असू शकतात, लेटर, वर्ड, पॅराग्राफ काहीही असेल, सिंगल, डबल कोट्स आणि ट्रिपल कोट्समध्ये त्याला स्ट्रिंग असे कन्सिडर केले जाते. स्ट्रिंग या डेटा टाइपमध्ये त्याचे कन्सिडरेशन होते. तर तशीच एक डेफिनेशन आहे, स्ट्रिंग इज ए कलेक्शन ऑफ वन ऑर मोर कॅरेक्टर्स पुट इन ए सिंगल कोट, डबल कोट और अ ट्रिपल कोट. तर सिंगल कोट्स म्हणजे सिंगल कोटेशन मार्कमध्ये लिहिलेले असेल, डबल कोट्स म्हणजे डबल कोटेशन मार्कमध्ये आणि ट्रिपल कोट म्हणजे ट्रिपल कोटेशन मार्कमध्ये ते लिहिलेले असेल. या ट्रिपल कोट्सला डॉक स्ट्रिंग असे देखील म्हणतात. डॉक स्ट्रिंग म्हणजेच डॉक्युमेंटेशन स्ट्रिंग. हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट इज डॉक स्ट्रिंग? तर याचे तुम्ही उत्तर देऊ शकता, डॉक्युमेंटेशन स्ट्रिंग जी यूज केली जाते. आपण एखादा कोड लिहितो तर त्या कोडबद्दल माहिती आपल्याला लिहायची असेल तर आपण तेथे कमेंट्स ॲड करू शकतो किंवा डॉक स्ट्रिंग आपण यूज करू शकतो, ज्यामुळे समोरच्याला त्या कोडबद्दल, त्या फंक्शनबद्दल चांगली माहिती मिळू शकते. आता आपण पुढे बघूया. स्ट्रिंग्सचे आपल्याकडे ऑपरेशन्स काय काय आहेत. आता पहिले तर आपण बघितलं न्यूमेरिकमध्ये आपल्याकडे फक्त ऑपरेशन्स अवेलेबल होते, पण स्ट्रिंगमध्ये आपल्याकडे ऑपरेशन्स देखील अवेलेबल आहेत आणि मेथड्स देखील अवेलेबल आहेत. आता प्रश्न हा असेल, ऑपरेशन आणि मेथड म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये काही फरक आहे का, काही वेगवेगळं आहे का? तर ऑपरेशन म्हणजे हे डिफॉल्ट आहेत, हे डिफाईन आहेत आणि ते फक्त सिमिलर डेटा टाईप असेल तरच आपण त्यांना परफॉर्म करू शकतो, म्हणून त्यांना आपण ऑपरेशन्स म्हणतो. आता न्यूमेरिकमध्ये आपल्याकडे फक्त ऑपरेशन्स होते, मेथड्स नव्हत्या, त्यामुळे मेथड्स तेथे मी टाकलेल्या नाही आहेत व्हिडिओमध्ये. पण आपल्याकडे स्ट्रिंगच्या मेथड्स देखील अवेलेबल आहेत आणि ऑपरेशन्स देखील आहेत, म्हणून आता आपण आधी ऑपरेशन्स बघूया, त्यानंतर मेथड्सकडे देखील आपण वळूया. तर पहिलं ऑपरेशन आहे स्ट्रिंग डेटा टाईपमध्ये, ते आहे कॉन्कॅटिनेशन. त्यालाच ॲडिशन असं देखील आपण म्हणू शकतो, ॲडिशन ऑफ टू स्ट्रिंग्स. जसं मी सांगितलं, हे ऑपरेशन्स आहेत ते फक्त सिमिलर डेटा टाईप असेल तरच होऊ शकता. म्हणजे जर ॲडिशन करायची आहे तर दोघं जे कॅरेक्टर्स आहेत त्यांची डेटा टाईप तुम्हाला सेम हवी. म्हणजेच हॅलो प्लस वर्ल्ड, हॅलो हा देखील स्ट्रिंग आहे, ते बघू शकता तुम्ही, सिंगल कोटेशन मार्कमध्ये लिहिलेले आहे, आणि वर्ल्ड हे देखील सिंगल कोटेशन मार्कमध्ये लिहिलेले आहे. त्या दोघांची ॲडिशन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचे आउटपुट बघायला भेटू शकते. यालाच आपण ट्राय करून देखील बघू शकतो. हे एक एडिटर आहे, ऑनलाईन कंपायलर, मी त्यावर तुम्हाला करून दाखवतो. हे हॅलो येथे लिहिले, ॲडिशन हे मी यूज केले, कॉन्कॅटिनेशन आणि वर्ल्ड अशाच प्रकारचे उदाहरण आपण घेतलेले आहे, हॅलो प्लस वर्ल्ड. आणि मी येथे प्रिंट यूज केलं कारण हे कंपायलर जे आहे ते प्रिंट यूज करतं, त्यामुळेच त्यांच्या टर्मिनलवर आपल्याला आउटपुट बघायला भेटेल. मी आधी एक्स हा व्हेरिएबल घेतला, या व्हेरिएबलला मी व्हॅल्यू असाइन केली. तुम्ही एक्सच्या जागेवर काही घेऊ शकता, काही नाव घेऊ शकता, A to Z पासून, किंवा स्वतःचे नाव, बाजूवाल्याचे नाव, मित्राचे कोणाचेही नाव तुम्ही तिथे देऊ शकतात. आणि आपण याला आता रन करून बघूया. ऑनलाईन कंपायलरने आपल्याला आन्सर दिलेले आहे. ही सिमिलर डेटा टाईप असल्यामुळे तेथे आपल्याकडे आन्सर आलेले आहे हॅलो वर्ल्ड, जे की आपल्या PPTमध्ये देखील तेच आन्सर होते, हे आपल्याला आन्सर भेटले आहे. आता काहींना प्रश्न असेल, मी जर येथे सिंगल कोट्समध्ये 1 लिहिला तर 1 तर न्यूमेरिक आहे, पण येथे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे ते आहे डबल कोटेशन मार्कमध्ये. म्हणजेच 1 जो आहे तो जरी न्यूमेरिक असला तरी तो सध्या डबल कोटेशन असल्यामुळे स्ट्रिंग
या डेटा टाईपमध्ये कन्सिडर होतो आहे आणि याला रन केल्यावर आपल्याला आन्सर भेटेल hello 1. आणि अजून एखाद्या काहींच्या समस्यांसाठी आपण त्यांना दाखवू की आपल्याला कशा प्रकारे एरर येऊ शकते. बघा, येथे आपल्याला एरर आलेली आहे, कॅन ओनली कॉन्कॅटिनेट स्ट्रिंग टू स्ट्रिंग, जे की मी सांगितले ऑपरेशन्स मध्ये हे होत नाही. दोघं सिमिलर डेटा टाईप पाहिजे, यांनी येथे सांगितलं आहे स्ट्रिंग टू स्ट्रिंग मध्येच कॉन्कॅटिनेशन होईल. इथे आपण इंटिजर दिल्यामुळे त्यांनी सांगितलं की इंटला तुम्ही ऍड करू शकत नाही. तर आपण आता आपल्या पुढच्या ऑपरेशनकडे वळूया. पुढचं ऑपरेशन आहे इंडेक्सिंग. इंडेक्सिंगची एक शॉर्ट डेफिनेशन मी लिहिली आहे, मेथड्स फाइंड्स द फर्स्ट ऑकरन्स ऑफ द स्पेसिफिक व्हॅल्यू. म्हणजेच आता इंडेक्सिंग म्हणजे काय, तर आपण उदाहरणार्थ बघूया. आपल्याकडे एक एक्सेल शीट आहे, तर एक्सेल शीटमध्ये तुम्हाला जर सांगितले की 10 प्रोडक्ट्स आहेत, त्यांची एंट्री तुम्हाला तेथे करायची आहे, तर आपण तेथे साधारणतः आपण सिरियल नंबर किंवा नंबर अशा प्रकारचा तेथे काउंट देतो. आणि तेथे आपल्याला एक्सेलमध्ये हे देखील बघायला भेटते की तेथे डिफॉल्ट नंबरिंग देखील असते, 1 2 3 4 त्या सेलची, त्या रोची नंबरिंग असते. त्याचप्रमाणे आपण देखील देतो 1 2 3 4. तसेच येथे इंडेक्सिंग हे डिफॉल्ट व्हॅल्यू आपल्या लिहिलेल्या अलॉट केलेल्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला ती अलॉट होत असते. पण येथे फरक हा आहे, आपला पायथॉन जो आहे तो इंडेक्सिंग 0 पासून काउंट करतो, कारण जी सिस्टीम आहे, जी कम्प्युटर आहे, ती बायनरी लँग्वेजला समजतं 0 1, म्हणून 0 हा महत्त्वाचा आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये शून्याला जरी किंमत नसेल, पण येथे पायथॉनमध्ये शून्याला किंमत आहे. तर इंडेक्सिंग जी आहे ती चालू होते 0 पासून. आणि यांनी सांगितले आहे इंडेक्सिंगमध्ये जर तुम्हाला एखादा नंबर शोधायचा असेल किंवा व्हॅल्यू शोधायची असेल किंवा त्या वर्ड किंवा लेटरची काय ऑकरन्स आहे आपल्या गिवन स्ट्रिंगमध्ये ते शोधायचं असेल, तर तुम्ही इंडेक्सिंग हे ऑपरेशन यूज करू शकतात. आता यामध्ये उदाहरण आपण घेतले आहे, मी डेटा नावाचा व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली आहे सिंगल कोटेशनमध्ये स्ट्रिंग हॅलो माय नेम इज तेजस. आता ही स्ट्रिंग मी अलॉट केलेली आहे. आता मला जाणून घ्यायचे आहे की माय ह्या शब्दाचे ऑकरन्स काय आहे माझ्या स्ट्रिंगमध्ये, त्याची इंडेक्स व्हॅल्यू काय असू शकते. तर आपण साधारणतः मोजले तर एच आहे तो फर्स्ट इंडेक्सला आपण पकडू शकतो, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. नंतर इथे आपण आलो 6. तर आपल्याला वाटेल हे अशा प्रकारे याचे 6 आहे का, तर नाही. पायथॉन 0 पासून काउंट करत असल्यामुळे हा एच जो आहे तो 0th इंडेक्सला काउंट होतो. नंतर ई आहे तो फर्स्ट इंडेक्सला काउंट होतो. नंतर जे एल आहे तो सेकंडला, दुसरा एल थर्ड इंडेक्सला, आणि हा जो आहे ओ तो 4th इंडेक्सला काउंट झालेला आहे, त्याची इंडेक्स आहे 4. आणि नंतर हा जो मधला स्पेस आहे, एम्प्टी स्पेस, त्या एम्प्टी स्पेसला आपण जरी मोजत नसलो तरी तो स्पेस देखील एक व्हॅल्यू आहे पायथॉनसाठी, त्यामुळे तो स्पेस देखील काउंट केला जातो आणि त्या स्पेसची इंडेक्स आहे 5. आणि मग आपण दिलेल्या शब्दाचा जे पहिलं अक्षर आहे त्या पहिल्या अक्षरचा ऑकरन्स आपल्या गिवन स्ट्रिंगमध्ये कितवा आहे, तर 6व्या नंबरला तो आहे. हेच उदाहरण आपण करून देखील बघूया. येथे मी परत एक्स हा व्हेरिएबल घेतला आहे. एक्स व्हेरिएबलला मी व्हॅल्यू दिली आहे हॅलो माय नेम इज तेजस आणि परत डिस्प्ले करत आहे. तर आता आपल्या उदाहरणाप्रमाणे मी इथे घेतो इंडेक्सिंगला यूज करायला. मी इथे डेटा हा घेत नाही, इंडेक्समध्ये फक्त ही व्हॅल्यू मला टाकायची आहे. तर माझा इथे व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल मी घेतला आहे एक्स, परंतु आता मला ती प्रिंट करायची असल्यामुळे मी येथे व्हॅल्यू घेतो ए. हा व्हेरिएबल मी दिला, ए व्हेरिएबलला मी व्हॅल्यू देणार आहे एक्स आणि इंडेक्स एक्स डॉट
इंडेक्स डॉट यूज केल्याने आपल्याला त्याचे ऑपरेशन्स जे आहेत एक्स या व्हेरिएबलमध्ये अवेलेबल ऑपरेशन्स आपल्याला शो होतात. तर ते अवेलेबल ऑपरेशन्स आहे, मला आता सध्या यूज करायचे आहे इंडेक्स, तर मी यूज केलं एक्स डॉट आणि त्यानंतर इंडेक्स मी यूज केलं इंडेक्स आणि मला शोधायचे आहे माय या शब्दाचं काय इंडेक्स असेल. आणि इथे प्रिंटमध्ये मित्रांनो इथे मला चेंज करायला लागेल कारण मी व्हेरिएबल चेंज केला आहे. आता याला आपण रन करून बघूया आपल्याला काय आउटपुट भेटेल. इथे आपल्याला 6 उत्तर आलं आहे, कारण जरी मी इथे माय नेम इज पूर्ण देखील दिला तरी या गिवन स्ट्रिंगची पहिलं जे लेटर आहे ते आहे एम, म्हणून त्याने आपल्याला एम सर्च करून त्याचा इंडेक्स आपल्याला इथे रिटर्न केलेला आहे, जो की आहे 6. म्हणजे 0 1 2 3 4 5 आणि 6 नंबरला एम जो आहे तो इंडेक्स मध्ये आपल्याकडे आहे. आता आपण पुढचं ऑपरेशन बघूया. पुढचं ऑपरेशन जे आहे आपल्याकडे ते म्हणजे स्लायसिंग. स्लायसिंग हे जास्त यूज होणारं ऑपरेशन आहे स्ट्रिंगमध्ये. हे ऑपरेशन साधारणतः तुम्ही पुढील आपण बघू शकता, पुढील व्हिडिओमध्ये ते ऑपरेशन यूज केलं जाईल. तर स्लायसिंग हे ऑपरेशन काय आहे, स्ट्रिंग स्लायसिंग म्हणतात. वे टू गेट स्पेसिफिक पार्ट ऑफ स्ट्रिंग. जसे आपल्याला एखाद्या वस्तूचे भाजीचे स्पेसिफिक पार्ट आपल्याला जर पाहिजे असेल, तुम्ही आणले काही गाजर मुळा, तर त्याचा आपण स्पेसिफिक पार्ट हा कट करून घेतो. त्याच प्रकारे जर आपल्याला स्ट्रिंग मधील काही स्पेसिफिक पार्ट असेल तर त्याला कट करण्यासाठी स्लायसिंग हे ऑपरेशन यूज केलं जातं. तर स्लायसिंग मध्ये मी परत येथे डेटा नावाचा व्हेरिएबल घेतला, त्याला मी व्हॅल्यू दिली आणि आता मला इथे चेक करायचं आहे. तर त्याचं लिहिण्याचा प्रकार अशा प्रकारे आहे, डेटा जे व्हेरिएबल आहे आणि त्यामध्ये मी चेक करतो आहे. पहिलं जे देतो ते आपला फर्स्ट इंडेक्स आपण देतो. कोणत्या इंडेक्स पासून, जसं आपण वरती इंडेक्स हे बघितलं, इंडेक्स काय असतं, तर मी बघतो आहे इंडेक्स. आता मला माझ्या गिवन स्ट्रिंग मधून हॅलो हे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, म्हणून मी तेथे पास केलं 0 आणि मी तिथे लिहिलं आहे 5. तर याला मी हे आउटपुट घेतलं आणि मला आउटपुट हॅलो भेटलं आहे. आपण याला ट्राय देखील करून बघू शकतो. हेच उदाहरण मी घेत आहे एक्स आणि स्लायसिंगला लिहिण्याचा प्रकार स्क्वेअर ब्रॅकेट 0th इंडेक्स मला पहिलेपासून पाहिजे आहे, म्हणून मी 0th इंडेक्स घेतली आणि मला आता सेकंड इंडेक्स द्यायची आहे, मला कुठेपर्यंत पाहिजे आहे. तर मी येथे देतो आहे 5 आणि मी याला एक्झिक्यूट करेल तर मला आउटपुटमध्ये हॅलो असे येईल, हॅलो आले आहे. तर आता प्रश्न हा पडतो, आपण बघितले पायथॉन जो आहे तो 0th इंडेक्स पासून काउंट करतो, तर आपण येथे मग 5 का दिले, HELLO इथेपर्यंत O पर्यंत तर 4च येत आहे, मग आपल्याला 5 का द्यायचे आहे. तर येथे एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की स्लायसिंग जे आहे ते स्किप करतं लास्ट कॅरेक्टर, कारण 0 पासून 5 पर्यंत जे अंक होतात ते 6 होतात. तुम्ही मोजू शकता 0 1 2 3 4 5 बोटांवर मोजले तर ते 6 होतात, परंतु आपण त्याला सांगितलं आहे 5 पर्यंतच मोजायचा आहे, त्यामुळे तो लास्ट जो नंबर असतो त्याला तो स्किप करतो. लास्ट नंबरचा इंडेक्स व्हॅल्यू दिली असेल त्याला तो स्किप करतो. त्यामुळे नेहमी लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तेव्हा तुम्ही एक एक्स्ट्रा नंबर तेथे ऍड करत जा. जसे मला इथे जर पाहिजे, मी तुमच्या माहिती करता इथे 4 टाकून बघूया. जर मी इथे 4 टाकले आणि त्याला एक्झिक्यूट केले तर मला फक्त HELL आला, O आहे तो आला नाही, कारण इथेपर्यंत 0 E नंतर फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ इथे त्याचा संपलेला आहे. त्याने फोर्थला काउंट केलेलं नाही, कारण त्याला आपण जी रेंज दिली आहे स्प्लिट मध्ये ती 4 पर्यंतच आपण सांगितली आहे. 0 पासून 4 त्याने काउंट केले आणि तिथे स्टॉप झालेला आहे. पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया. पुढचं जे ऑपरेशन आहे आपल्याकडे रिपिटेशन किंवा त्यालाच म्हणतात रिप्लिकेशन, किंवा आपण साध्या भाषेत त्याला म्हणू शकतो मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन जे आहे, आता मला स्ट्रिंगचे मल्टिप्लिकेशन यूज तर नाही होत, परंतु जर यूज करायचे असेल तर आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. परत डेटा व्हेरिएबल घेतला, त्याला व्हॅल्यू दिली आणि मल्टिप्लिकेशन मध्ये मी एक इंटिजर दिला.
की मला किती वेळा ती स्ट्रिंग पाहिजे आहे, 2, 4, 5, 6 जेवढ्याही वेळा ती स्ट्रिंग रिपीट व्हायची आहे तेवढ्या वेळा मी तिथे तो नंबर पुट केला आणि मला आउटपुटमध्ये काय भेटेल तर इट विल प्रिंट दिस स्ट्रिंग 5 टाइम्स. याला आपण ट्राय करून बघूया. हा माझ्याकडे x व्हेरिएबल आहे. आता मी इथे रन करून दाखवतो. x मल्टिप्लाय बाय, मला x पाहिजे आहे 3 वेळा. मी इथे x मल्टिप्लाय बाय 3 केलं आणि याला जर मी रन केलं तर आउटपुटमध्ये मला त्याने अशा प्रकारे आउटपुट दिला आहे, हॅलो माय नेम इज तेजस. परत येथे हॅलो माय नेम इज तेजस आणि तिसऱ्या वेळा हॅलो माय नेम इज तेजस येथे याने प्रिंट केलेला आहे. तर त्याने साधारणतः त्याला आपण एक कमांड दिली की x जो आहे त्यामध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला 3 वेळा मल्टिप्लाय कर. त्याने ती 3 वेळा मल्टिप्लाय करून आपल्याला दिली. जर इथे इंटिजर असता एक्सच्या जागेवर आपल्याकडे जर 2 असता तर आपल्याला आउटपुटमध्ये काय भेटले असते मित्रांनो, 6 हे आउटपुट आले असते. परंतु येथे आपण स्ट्रिंग घेतलेली होती त्यामुळे त्याने मल्टिप्लिकेशनमध्ये जी व्हॅल्यू होती त्याला 3 वेळा आपल्याकडे मल्टिप्लाय केलं आणि त्याने आपल्याला ती व्हॅल्यू प्रिंट असल्यामुळे त्याने 3 वेळा ती रिटर्न केली. तर हे होते स्ट्रिंग्सचे ऑपरेशन्स. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघू स्ट्रिंग्समध्ये अवेलेबल मेथड्स काय आहेत, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.